नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे अंड्याची भाजी। एकदम झटपट ही रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। झटपट बनवण्यासाठी इथं मी 8 अंडे घेतलेत आणि गॅसवरती अंडे उकडायला ठेवलेत पाणी टाकून। तीन कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेत मी। कांद्यावरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। आणि याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला। असे मोठे मोठे मी कांदे कट करून घेतलेत। आता हे एका मिक्सर मध्ये काढून घेऊया। टोमॅटो पण असंच मोठं मोठं कट करून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो पण कट करून घेतले मी, ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यासोबतच काही लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले मी। थोडंसं अद्रक टाकले वरची साल काढून। हिरवी कोथिंबीर टाकली आहे थोडी। यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे चांगलं प्युरी करून घ्यायचंय। बघा छान वाटण तयार आहे आपलं। ही वाटण रेडी करेपर्यंत आपले अंडे पण बॉईल झालेत। आता अंड्यावरची साल काढून घेऊया आपण। सर्वच अंड्यावरची साल काढून घेतली आहे मी। असं मधातून चिरून आपल्याला एकातून 2 करून घ्यायचेत अंडे। अख्खे अंडे करतो ना आपण तेव्हा मसाला त्याला काहीच लागला जात नाही। असे अंडे बनवतो ना आपण चिरून तेव्हा खूप छान होतात। इथं गॅसवरती तेल घेतले मी मोठ्या पातेल्यामध्ये। काहीच करायचं नाही, सिंपल। आता जे आपण वाटण बनवले ना ती वाटण सगळं ह्या तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि सगळीकडून मिक्स करून घ्यायचंय। या वाटणामध्ये फक्त मी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मीठ चवीनुसार आणि घरकुल मसाला पुडी टाकली आहे एक, आणि अंडा मसाला टाकलाय थोडासा। 1 चमच अंडा मसाला टाकलाय। आणि आता या ग्रेव्हीला आपल्याला पाणी टाकून चांगलं शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। बघा मी पाणी टाकले। या ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटत आलं ना की अंडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचेत। बघा एकदम मस्त अशी भाजी तयार आहे। वरतून कोथिंबीर टाकायचं। बघा किती छान भाजी तयार आहे। ग्रेव्ही मधली भाजी मस्त तयार आहे। एकदम झटपट अशी भाजी पटकन तयार झाली ना। ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मी एका प्लेट मध्ये काढते। बघा हॉटेल सारखी दिसतेय ना मस्त अशी भाजी। मस्तच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।